बघा जिम मध्ये जाऊन दोन मसाले ना ब्रेक होतो आईस मध्ये घेतलं पाहिजे हसलं पाणी माझं तर आधी फिक्स पण नव्हतं मला लोणावळाचा एक मीटअप होता. बाकीच्यांना माहिती नाही, बाकीच्यांना मी म्हटलेलं की मी ट्राय करेन, मी यायचं ट्राय करेन कारण सरप्राईज द्यायचं होता आपल्याला. वेलकम वेलकम तर फिक्स खिचडी नाही भेटली तरी बर्थडे तर फिक्स. कॉन्फिडन्स गरम गरम सगळ्यांना माझ्यासोबत सगळ्यांनी सकाळचा उपवास सकाळचा उपवास. येस निघायच्या इज्जत आहे. येस तर हे बघा प्रॉपर्टीवर जवळपास पोहोचलोय. स्वागत आहे पटक्या मध्ये आणि आज आपला व्लॉग आहे. टायटल काही असू शकतात पण तुमचं स्वागत आहे. अँड दिस इज आवर प्रॉपर्टी आणि हा आपला बंगला आहे. गाडी पार्क हिअर. स्विमिंग पूल इज हिअर. हिअर इज 1 बेडरूम. हा लिव्हिंग रूम आणि हा पण एक लिव्हिंग रूम. बापरे बाथरूम आहे. हा बाथरूम आहे आणि शपथ आणि वा 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 काय वारा आहे वारा आहे. इथं पार्किंग आहे. इथे पार्किंग आहे. सरप्राइज सरप्राइज. मॉल मॉल देखो मॉल चेक करो गाइस. मॉल मॉल मॉल. तो साहिल निलेश आर्य तांडव विवेक स्वराज्य विवेक स्वराज्य अभिजित सावंत स्वयंजी पूर्ण नाव मी आहे रावण उर्फ बल्लू बलवंत इथं बल्लूने आमचा गोरक्ष या दोघांनी चड्डी आणली नाहीये. त्या चड्डी आणा अंडरवेअर वगैरे आणली नाही. आणि आमचे सगळ्यात खतरनाक माणूस ऑर्डर करतात आता तुझं काय मागवते गाईस. इथं उतराना झालीत. बरं तिथं पाय धुरंदर धुरंदर न धुरंदर धुरंदर बाप उतरला. अरे धुरंदर उतरला घालून. मेरी फटरी भाई बेकार का रे बेकार. उतरू का लय गार आहे रे. लय गार आहे पाणी. लय गार आहे. लय गार आहे. फोन विजावतील फोन. आधीच त्याची काच फुटली. मग तब आला अजून एक धुरंदर. इज्जतीत उतरते इज्जतीत. जब मी काय नाही थोडी थंडी वाजेल. पूर्ण खाली जा. पूर्ण खाली जा आणि वर ये. आता हे वाजते ना पूर्ण जा तू खाली. पूर्ण एकदा होशील मॅनेज. होईल होईल. तू तरी काय रेकॉर्ड करते. अशा तऱ्हेने बल्लू बलवंत बलवडे कपडे बदलत आहेत. कपडे बदलून तरी कशाला त्याला एक्सपोज करायचं रे. मज्जा चालू आहे. चल ये चल.
येतो ना. हात कापतोय. कसं आहे कसं आहे पाणी कसं आहे पाणी कसं आहे चल ये चल आणि जा पूर्ण डोकं भिजा ऊन बी नाही ये रे म्हणून म्हटलं पहिला तो कंटेंट तो आहे बॉडी बिल्डर. काय बोलता काय म्हणणं आहे मराठी तुझं? ब्लॉग आहे की हिंदी ब्लॉग? हा, मराठी तुला आहे. काय म्हणणं आहे तुझं? कसं वाटतंय? हिंदी की मराठी आहे अरे मराठी आहे बोल ना. मिक्स आहे ना बारडी हा, पाण्यात उतरा तू पाण्यात उतर पहिले तांदा पाण्यात उतर नाही पाण्यात उतर लवकर उतर हे कनेक्ट करावं लागलं. हे कनेक्ट करू दे. इथे का ठेवतोय तिकडे वरती ठेवा काय म्हणणं आहे तुझं? काय म्हणणं काय 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 भूक लागली का साहिल? म्हणणं बल्लूजी गोरूजी हे घ्या हँडल. स्पीकरची सोय चाललेली आहे तिकडे कुठे बोर्ड खाली आहे का तिथे हा तिथे एकदम वेगळ्या पोझिशन हा तू चांगलं लाव काहीतरी धिंगाणा 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 जिरली बाबा फुलची जिरली बाबा फुल मधली गरज जिरली. हा टुंग वाटलं आता उतरावं लागतंय टुंग टुंग वाजे टुंग टुंग वाजे टुंग टुंग बाजा टुंग टुंग बाजा टंग 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 टंग. लाव पहिला गाईस वट लागली धुरंधर आलेले आहेत सुरेंदर साहिल तुला मी त्याच्यावर समोर लागेल ना आ मेरी जान मेरी जान. जिरली आमची लवकर जिरली पाणी उडवा लागेल चला हरिओम आता हात धरा हात बदला. काय म्हणणं गोरू काय म्हणताय? कार कार कसं वाटतंय मग? थंड वाटतंय रे मस्तच आईस बात करून कसं वाटतं प्रत्येकाला? आईस बातचे फायदे सांग तू. आईस बातचे फायदे सांग. जिम मध्ये जाऊन दोन मसाल्याला ब्रेक होतो आईस बात घेतलं पाहिजे हसलं पाणी चालले बंद रावण आणि तांडव नडतोय बाकी हे असं सगळं बसायला लिव्हिंग रूम जो आधी दाखवला आपण थर्ड वर्जन आहे आता 5th का 6th चालू आहे बाळा चर्चा चालू आहे काय करायचं? नवीन टेक्नॉलॉजी बद्दल कुठला कॅमेरा बेस्ट आहे ये बड़ी अच्छी बात कही आप.
कॅमेरा बघा आपल्याकडे हा एक कॅमेरा आहे. दिस इज द वन कॅमेरा. आणि दुसरा कुठं आहे? दुसरा हा बघा इथे एक आहे, हा एक आहे आणि तो दुसरा एका कुठं आहे? तो बाहेर आहे. हा बघा इकडे बाहेर आहे. कॅमेरे व्हरायटीज ऑफ कॅमेरा टेबलच्या नंतर दाखवतो मी. टेबलवर पसारा भरपूर आहे जरा. येस जरा काय कुठला काय बोलतात सॉकर टेबल सॉकर काय टेबल सॉकर ना याला काय बोलतात या गेमला? हे आधी याला काय बोलतात टेबल सॉकर. टीम गोरू. हा इथे बॉल असा आहे ना, इथे खाली गोल केल्यावर इकडे येतो. आता इकडे त्याला गोल करायचं, इकडे मला गोल करायचं. फिरो गोल फिरो. चल ठेव मध्ये बॉल. कुठला बोल तो माझा आहे. तसं नाही असा फिरो. आणि तुला तिकडे मारायचं वाड्या. गोल. चला जेवायची वेळ झालेली आहे. जेवायला या सगळ्यांनी. बिर्याणी व्हेज बिर्याणी खातायत सगळी लोक. मी पण खातोय. थोडे इकडे आहे ना असे कॉर्नर घी मध्ये थोडे प्रॉपर दिसेल. चला अरे काय सगळे दिसत आहेत का? नॉर्मली दिसतील एवढे तोंडावर झूम करून नाही दिसणार. तुम्ही दिसताय तिकडे आम्ही नाही दिसत. कॉमेडी मूवी आहे. नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. इथे normal आहे. पहिली घंटा पहिला पिरियड चालू झाला. सोडून पळतोय हा. लाईट मध्ये चालू कबूतर पण बनली. बदक थांबी काहीतरी करते इच्छा का नडतोय कॅमेरा जॉब पॉज कर त्याने पण बघितलं पाहिजे सगळी लफडी. जॉब एकदम परफेक्ट कॅमेरामॅनचा. माणूस नाही बघू शकत. आम्ही तर एवढं असं काय रिव्ह्यू तर बोरिंग होतं ना. लवकर जरी पांचड होतं एकदम. मजा नाही आली. हे काय ना तांडव मजा आली काय? तुम्ही सांगा यामायन किंवा यामायनपेक्षा राम भारी बोला ना तुम्ही. बाई जय श्रीराम. पेक्षा रामायण भारी रामायण. आपले देव काही जण झाले ना लपडे आता तो गाडी दाखवतोय राखणदार. वो देखो नीचे से आ रहे, वो देखो. बघितलंच गाडी टीव्हीवर आली तू ना आलास. हे असं वेब सिरीज का काहीतरी आहे नाही. शॉर्ट फिल्म आहे. आता जरा थंडीची मजा घ्यायला चाललोय. मस्त गारगार. टोनीचा व्हिडिओ करतात. हा ए थांब नाही. अरे हो, तो बोलतोय रे. बोलू देत त्याला. डायरेक्ट तो पण डायरेक्ट vlog मध्ये फोन आला घेतला. आला ब्लॉग मध्ये आला. ब्लॉग मध्ये आला टोनी. ब्लॉग मध्ये आला बटक्या व्हिडिओ. अरे फोन आला थांब जरा. पप्पाला फोन आला. अरे बुवांची मिसळ बंद झाली. बुवा गेले. बुवा झोपायला गेले वाटतं.
मॉर्निंग गाईज. आज दुसरा दिवस. सगळ्यांचे झोपा झालेले आहेत, सगळे उठलेले आहेत. आता आंघोळ बिंघोळ आवरत आहेत सगळं. स्विमिंग पूल असाच एकटा शांत बसलाय आणि मस्त वातावरण आहे. वारा सुटलाय, छान वारा सुटलाय आणि अर्धी जण वरती आहेत. आणि आज दुपारनंतर काय निघायचं आहे आणि मस्त आहे, जागा छान आहे. सगळे आतमध्ये येत आता, बघूया कोण काय काय करत आहे. गुड मॉर्निंग. झाली झोप? आवरा आवरा. चहा सांगितले नाही ना अजून? मगाशीच सांगत होते, म्हटलं गार होईल, एवढं लवकर मागून काय उपयोग आहे. गुड मॉर्निंग. झाली काय झोप? मस्त एक नंबर. एक नंबर. काय झाले, झोपा झाल्या? इकडे कोण आहे? परत झोपायला जाणार आहे. परत झोपायला जाणार आहे? अरे वा. बाथरूम आहे इथे, घर बेड टाकू ना इथे. गेमिंग सेटअप. गेमिंग सेटअप. गेमिंग सेटअप इथेच करायचं. इथे टेबल लावायचा आता. इथे खुर्ची घ्यायची तिथे. कॅमेरा पाठचा आहे केली की सकाळी चेअरच इथे. आपला मग इथे टेबल ठेवावं लागेल. केवढा आहे यार. याच्यापेक्षा तो मोठा आहे रे, मला तरी वाटतं याच्यापेक्षा तो मोठा आहे. ते शॉवर खाली ठेवायचं बोलतो. इकडे फुटबॉल चालू आहे. फुटबॉल खेळताना अरे नुसता फिरवतायत. हा शॉट गोल. अभिजितचा गोल झालेला आहे. शकत नाही. अरे गेला रे, आपल्याला चालल्या जागेवर. इथं कसं आहे याचा विषय, इथं थांबतो तरी असं जरा जाऊन इथं थांबा ना. वाईट वाल्याची जरा ते माझा हँडल. ते माझा हँडल. स्वयंजींचा गोल झालेला आहे. येल्लो वाला विषय ना. टीम येल्लो 2 पॉइंट. टीम येल्लो 2 पॉइंट. टीम व्हाईट 1 पॉइंट. आपण थोडं लेट काय दोन स्कोर आहे इथे. तिकडचा सेट करा की 0-0 नाही 1. माझं लक्ष नव्हतं रे. गोल. येल्लो टीम 3 पॉइंट. घर ये व्हाईट टीम. अरे इथं हा हे घे. आबा अडवला. फिरव. अरे बाप रे, ग्राउंडच्या बाहेर बॉल येस. तर फायनली आता आपण निघतोय आणि चेकआउट करायचा टाइम झालाय. गाड्या काढलेल्या आहेत आणि तिकडे जरा आता ग्रुप फोटो वगैरे काढायचं चाललंय आपलं. बघूया. माझी बरोबर आहे ना? बरोबर आहे. येस. तर आता चेकआउट वगैरे झालेलं आहे. फायनल जरा शूट बीट करतोय, फोटो बिटो काढायचे आहेत. काय म्हणताय? काय नाही, मी त्याला केअरटेकरशी बोलायला आलोय. येस घ्या, बोलून घ्या. तर आता हिशोब चाललेला आहे. काय साफसफाई बिफसफाई बाकी काय राहिलेलं असेल पेंडिंग, सगळे चार्जेस द्यायचे. जरा सेटअप चालू आहे फोटोचा, फोटो काढण्यासाठी ट्रायपॉड लावून कॅमेराचा सेटअप चालू आहे. कॉन्टेंट क्रिएटर व्हायचं आहे रे. स्टार्टिंग सुरुवातीची फेज चालू आहे. हजार व्हायचे कम्प्लीट लवकर. 1000 व्हायचे आहेत. किती 70-80 बाकी आहेत 1000साठी. 70-80 बाकी आहेत 1000साठी. 912 समथिंग काहीतरी आहेत वाटतं. तिन्ही कॉन्टेंट क्रिएटर कॅमेरा सेटअप करण्याला इतकी मेहनत करतात. मेहनत इज इम्पॉर्टंट. 2-3 स्ट्रीमर आहेत तिथे जे आरामात बसले. आम्ही चिल गेमर्स. तुमचा सेटअप नाही ना इथे. येस. फोटो बिटो झालेला आहे आणि आता जरा नाश्ता करायला निघतोय. नाश्ता करून मग आपापल्या घरी
प्रत्येक जण. ट्रायपॉड वगैरे बघा एका रील साठी मेहनत चालली आहे, फुल मेहनत चालली आहे. स्टँड ऍडजस्ट करायलाच भेटत नाही काय. हे बघा काय काय चाललंय. हा तिथे बघा राहतोय का, पडणार नाही असं ठेवा. ॲलोवेराचा इफेक्ट द्यायचा आहे का, ॲलोवेरा इफेक्ट. काय कार्बन फायबर, काय कार्बन फायबर आहे काय मग काय बाय काय वन गेट वन भेटतं वेड्या मग ते काय ते हे ते बाय वन गेट वन आहे. ते बाय वन गेट वन आहे. हा. काय काय ए ट्रायपॉड देतो कार्बन फायबर. हा रावण आई शपथ, डेंजर डेंजर आहे. तुला काय देतो विचार, कसं आहे आमच्या तुला काय देतो हा, मला काय त्याला कार्बन फायबर कोण रावण देतोय तोडायला लागेल मला काय काही बी. तोडायला. बापरे, मला ना बाकी काय नको, मला फक्त इंजेक्टर माझे चेंज करून दे चारी जायचं गॅरेजला, गॅरेजला. जायचं. मग तुझा क्रेडिट कार्ड दे मला, मग मी गॅरेजला नेतो मग गाडी. हा चालते. हा बेस्ट, डन डन डन. दे कार्ड दे. कार्ड दे. सेटच आहे ऑलरेडी. सेट आहे तुमचा पण, सेट आहे ना. चला वाऱ्याला फक्त म्हणावं येऊ नकोस थोडा वेळ. चालू कर आणि मागे जातो. हे बाकीच्यांनी घ्या ना पोझिशन. हा चला चला पोझिशन घ्या. हॉर्न वाजतायत नुसते, फोन येत आहेत. स्वयंजी चला पोझिशन घ्या चला. येस, फायनली रील शूट झालेली आहे आणि आता जरा नाश्ता करायला निघूयात आपण. अशा प्रकारे शूटिंग झालेली आहे. झालेली आहे ना. एक नंबर. चला साहेब 500 रुपये. 500 रुपये शूटिंग का, 500 रुपये. चला भेटूया. 500 रुपये देतो. देतो कॅडबरी देतो. कोक खाला 500 रुपये की कॅडबरी देतो. अरे वारे येस नेक्स्ट अरे वा. मीटर चिपळूण मालवण चलेगा ना, कभी भी. साहेब आम्हाला Full ते कोकण आरे वारे experience फिरवा तेवढं. त्यामुळे आपण चालेल, आता चालेल. लवकरात लवकर प्लॅन करू. आरेचे वारे फिरवा. नाश्ता करताना हा साहेब इथे लावा. नाश्त्याला चला, बसा गाड्यांमध्ये बसा चला. अरे सफारी मध्ये बस. काय ताण चाललंय तुझे. हे बॅगा वाटल्यास पाठी ठेव. हा माहिती टाक पाठी. येस, आता जरा इथे बुवांची मिसळ फेमस आहे लोणावळ्यातलं वाटतं, तर तिथे ट्राय करूया आपण बुवांची मिसळ कशी आहे काय आहे. जरा जाऊन बघूयात. आणि इथे बायकर्स वगैरे आहेत, सगळे बरेच लोक आहेत. गर्दी पण बऱ्यापैकी आहे. हे इथं बसायला जागा आहे का आपल्याला? मग बुवांकडे जागा नाही आहे काय हो मोगलीजी? बुवांकडे जागा नाही बसायला. बुवांकडे जागा नाही. बुवांना सांगितलं तर बाबा बुवा जागा करतायत. 9 प्लेन मिसळ सांगतोय, 4 कांदा भजी आणि चहा सगळे घेणार का? मला मिसळ नका सांगू, मी कांदा भजी खातो. फक्त येड्या तू फॅट फ्री आहे, फॅट बॉडी फ्री. बघितली नाही. जास्तच काय काय खाऊन टाकलंय, कांदा भजी थोडीशी खाऊन टाकली. ठीक आहे. गर्दी भरपूर असल्यामुळे जरा वेटिंगला थांबलोय आपण. आम्हाला टेबल भेटलेला आहे इथे आणि मिसळ सांगितली आहे, कांदा भजी सांगितली आहे. अजून काय तेवढंच आहे ना? पाणी बॉटल सांगितली. आमच्या भाऊंना पाणी वाटतो. तर मग आता कसं येतंय काय येतंय बघूया आपण. बुवांकडे सेल्फ सर्व्हिस आहे, त्याच्यामुळे असं इथे कूपन देऊ लेके जाता है हम.
4 ऑर्डर पहुंचे। कांदा भजी और 1 घंटे का बफर लेके चल रहा है 4 बजे। 4 प्लेट कांदा भजी दे दो मेरे पास. आणि 10 पाव एक्स्ट्रा पण आहे। कांदा भजी आलेली आहे. कांदा भजी पाव सांगितलेले एक्स्ट्रा. हा इथे बसा. कांदा भजी हा काय ते इसका शॉर्ट रहेगा। हा मिसळ मिसळ बुवांची मिसळ पण आली आहे. बरोबर करूया आपण. थांब हे घ्या पाव आणि 2 तिकडे जाऊ दे आपले काढून. तो आणून ना अभी डायरेक्ट तिकडे ठेवून। अच्छा हां मग ठीक आहे. 3च ना, 1 तिथे दे, मी खाणारच नाही. कशी वाटली मोगेची बुवांची मिसळ? चांगली आहे. ठीक आहे. इम्प्रुव्हमेंटला स्कोप आहे. हां पण मटकीची आहे. मला वाट्याने काय म्हणजे ज्यांना तिखट खायची सवय आहे ते नाही खाऊ शकत. येऊ नका येऊ नका येऊ नका झोक येऊ नका. तुम्हाला तुमचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे त्याच्याबद्दल? ठीक आहे. नाही तोंडावर बोला तुम्ही काय बोलायचं. हा जे आहे ठीक आहे. ओके. अजून मिसळ नाही. मिसळ ना हां ठीक आहे. असं आहे मिसळ भारी असं नाही. असं नाही. मिसळ आहे, असं हां. मिसळ नाहीये. नाही आहे. ठीक आहे. आणि भजीत मीठ कमी आहे. कच्ची आहे ती. आता ही जी आहे ना ही तर कच्ची आहे. कच्ची आहे ना. मग बुवांना सांगायला हवं आहे डायरेक्ट. गोवा नाही गोवाची मिसेस वाटतात. काहीतरी झोल केलाय मग त्यांनी. नाही कोण येतात माहिती काय असं म्हणजे कमी तिखट खाणार आहे. वन टाइम कस्टमर असेल ना तर मग एवढं मेंटेनन्स होत नाही. पण रेग्युलर जिथे माहिती आहे ना बाबा हा रेस्टॉरंटला रेग्युलर येतो मेंटेन ठेवतात तो. हां यहाँ पे ना वो तमारे माटे मिसल छे वो लोग ज्यादा आते हैं। हाँ। आप लोग कभी समझ टमाटे वाली मिसल. हाँ तमारे माटे मिसल त्यांच्याकडे दे कॅमेरा. त्यांना रिव्ह्यू द्या. ते बाहेर दे. त्यांच्याकडे दे डायरेक्ट रिव्ह्यू. कसं वाटते तुम्हाला बुवांची मिसळ? तुम्ही हिडन स्पॉटला आलाय. भुवांची मिसळ यांना गुगलवर 13,000 रिव्ह्यूज आहेत. पण 13 रुपयाची ताकद नाही आहे मिसळ. बस एवढंच. तुम्हाला कसं वाटतं? मला तर खूप मस्त वाटली. मस्त तिखट आहे. महाराष्ट्रीयन मिसळ असं म्हणतात ना, तिखट वगैरे खूप मस्त. तशी मिसळ घरगुती खाल्ली तर मजा नाही. जी मजा पुण्यात मिसळ खाऊन मिळते ना ती मजा. कांदा वाट एक्स्ट्रा नाही, लिंबू नाही, तेही आहे. पण मला ही मिसळ आवडली. पुण्यातली मिसळ ती पुण्यातली भजी मिसळ. मस्त आहे. शेवटी भजीला तोडत नाही. भजीला काही विषय नाही पण मिसळ नाही. जेवढं हाईप आहे ना तांडव बस एवढंच बोलेल नाही. रावण कसा वाटलं तुम्हाला? कशी वाटली मिसळ? एकदम मस्त आहे. पुण्यातल्या मिसळ आणि ह्या मिसळमध्ये फरक काय वाटेल तुम्हाला? जमीन आसमानचा फरक आहे. पुण्यातली मिसळ ती पुण्यातली मिसळ आहे. ही मिसळ वेगळी आहे, ती मिसळ वेगळी आहे. तुम्ही कधी टोमॅटो वगैरे खाल्लंय का मिसळ? आम्ही जेव्हा घरी मिसळ करतो तेव्हा आम्ही टमाटर. मी तर लिटरली टमाटर वगैरे फर्स्ट टाइम खातोय. त्यामुळे वेगळं आहे माझ्यासाठी. तांडव तुला कसं वाटतं? आमचं झालं. ब्लॉगमध्ये बघा. आता खरं सांग कशी होती मिसळ? काय 13,000 रिव्ह्यू आहेत. 13,000चे. असते. 914. तुम्ही ब्रेकफास्ट जेवलाय? सँडविच घेतले आम्ही. 6 सँडविच घेतले. 914चं सँडविच अरे काल पिझ्झा मागवत होतो 1200 रुपयाचा. आम्ही त्याचा काय हो 1200 रुपयाचे पिझ्झा. आम्ही 200 हिशोब चाललाय आता सगळा. इथे ना मस्त एक डॉग फीड पॉइंट आहे. हा हे बघा ॲनिमल केअर व्हॅन अशी गाडी वगैरे आहे आणि त्यांना मस्तपैकी खायला वगैरे घालतायत. दादा रोज येतं का असं यांना द्यायला? चांगली गोष्ट आहे. वा भात बीत फुल सगळं यांचं खाणं. आणि इथे असतात कुत्रे त्यांना पाणी खायला वगैरे
देण्याचं काम करतात. चांगली गोष्ट आहे, खूप चांगलं काम करतात. चालू आहेत. गाईस आता फायनल कॅल्क्युलेशन झालेली आहे आपली फायनल बैठक चालू आहे. कॅल्क्युलेशन वगैरे कॅल्क्युलेशन झाले आता सगळं. पेमेंट जायच्या आधी एक भागीदारी किती आहे काय आहे. आता पुढच्या वेळेस गोरखजी आम्हाला स्वतःहून स्पॉन्सर करणार आहेत एक ट्रिप. त्यासाठी खास चिपळूणला जाऊ. त्याच्यासाठी काका आम्ही तुमचे चॅनल बघतोय, आम्हाला तुमच्याकडून स्पॉन्सर पाहिजे. गोरू स्पॉन्सर देईल माहित नाही, पण काका ऑन टॉप. पुढच्या मीटअपला काका पण पाहिजे. चिपळूणला आलात तर काय काका येऊन बाईक वरती काका जास्त थांबणार नाहीत, पण येऊन भेटून जातील तुम्हाला. दोन बिडू एका बाईक वरती. ओपी काम. नवीन बाईक घेतलेली आहे आपली एसडी, हे पण एक एसडी वाले. एसडी वाले काका. एसडी वाले काका, 2 एसडी वाले, एक एसडी वाले ते काका आहेत आणि एक एसडी वाले काका. बटक्या विडू काका, एक एसडी वाले हे काका आहेत, एसडी वाले हे दादा आहेत. दादा आहे. सगळं सेटल आहे. मग settle. आपला हिशोब जागेवर असतो. तर फायनली सगळं हिशोब सगळं क्लिअर झालेलं आहे आणि सेटलच झालं. आता सगळे खुश बिश आहेत. मस्त सगळ्यांचं पेमेंट म्हणतोय आता सगळे पैसे कोणाला पाठवलेत आपण? मोगलीजी. आता मी नेक्स्ट जेवायला जायचंय. अरे जेवायला जायचंय. मग मोगलीजी जेवायला जायचंय आपल्याला. आणि आपल्याला जसं सांगितलंय पुढच्या मीटअपला चिपळून काका करणार. काकांच्या आपण चाहते. फार्म हाऊस वर ते काकांचे चाहते. तिकडे पाणी आलता का तिकडच? काकांचे चाहते. काकांनी Cameraman सोडल्याबद्दल, गोरख कॅमेरामॅनला सोडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काकांचे. असेच सोडत जावा. मजा आली पुढच्या वेळी काय बाईक वर सोडा. काकूंना पण विनंती की बाईक वरती पण सोडा, काय नाही प्रॉब्लेम. तो चांगला चालू. त्याला ते लहान मुलांचे 2 डायरेक्शन लावतात ना, त्याच्या style ला लावून आपण हा बेस्ट. तू तसं पण चला क्लोजिंग मारूया. त्याला घे आउटरो मध्ये. भरपूर कॅमेरामध्ये तू हा आमचा लाजुळा बॉय. बल्लू बलन चावी नको दे त्याला. चावी नको दे. फुल कॅमेरा काय नाही तुझ्या कॅमेऱ्यात. तर आता आपण एकेकाला विचारूया की त्यांचा जो स्टे होता इथे आणि हा जो मीटअप झाला आमचा गेमर्सचा, तो कसा होता आणि तुम्हाला काय वाटलं? मला खूप मस्त वाटलं. स्पेशली मोगलीला भेटून. बाकी परत साहिलला आणि गोरक्षचं सरप्राईज होतं भेटणं. तर म्हणजे वाटलं नव्हतं की तो येईल. बाकी तर भेटत राहतो सगळ्यांना. खूप मस्त वाटलं. अशाच ट्रिप प्लॅन करत राहा. पुढच्या वेळेस कोकणात जायचा प्लॅन आहे. आपण आता येतोय तांडव इंजिनिअरिंग गेमर. आपण ह्यांना आपण विचारूया इकडून घे बिचारा. काय सांगणार आपण ऑलरेडी. तसं पण मागच्या ब्लॉग मध्ये म्हणजे मागच्या वेळेस आपण भेटलो, त्यामुळे यावेळेस ते एवढं काय हे नव्हतं. म्हणजे असं की बाबा कुणाला नवीन भेटायचं. पण साहिल आणि मेनली गोरक्ष भेटला ते बरं झालं. काकांनी मेनली सोडले त्याला. सरप्राईज कसा वाटला गोरख? सरप्राईज एक नंबर. सरप्राईज नाही. माझा चॅनल मेनली क्रिकेट वरती चालू, त्यामुळे मी क्रिकेटच्या स्टाईल मध्ये बोलणार. पुण्याचा विराट कोहली. तर आपण आता जाऊया अजून एका पुण्याच्या बिडूकडे. तर साहिल फर्स्ट टाइम भेटला आपल्या बॉडी सगळ्यांना. बिल्डर. तर तुला कसं वाटलं? नाही मला म्हणजे असं मी पहिले सगळेच रिव्ह्यू देतील असे की मिक्स आहे म्हणून. मजा आली आणि असं काही वाटलं नाही की पहिल्यांदा भेटतो कोणाला वगैरे, असं काही वाटत नव्हतं. याला आपण युट्यूबवर बघतोच आम्ही कनेक्टेड आहे. बाकीच्यांचे आवाज ऐकून असं म्हणजे जेव्हा आपण समजून जा VC वर एवढा कनेक्टेड असतो आवाज ऐकून समोर भेटून असं काय असेल रे ठीक आहे. बाकी एवढं काय वाटलं नाही. परत वाईड एक सरप्राईज वाटलं. आवाज एकदम प्रोफेशनल आहे पण माणूस प्रोफेशनल. आणि म्हणजे तेच की बऱ्यापैकी असं नर्वस कोणी झालं, सगळे मिळून मिसळून होते. हे आम्हाला खूप त्यांना प्रेशर करून पहिली आपली जी रील. मी गोरा आला पण इकडे गोरा आहे गोरा. आणि त्याच्या हातातला कॅमेरा बघा, तो एक्सपेन्सिव्ह आहे, तो दाखवायला खूप एक्सपेन्सिव्ह कॅमेरा आहे त्याचा. आणि मागच्या वेळेला तर अक्षरशः 1.5-2 महिने घासावे लागले तेव्हा जाऊन आम्हाला पहिला व्हिडिओ मिळाला. या वेळेला असं न करता यावं असं मला वाटतं. आणि याच वर्षी यावं. हाँ याच वर्षी यावं, नाही तर परत जानेवारी 26 होईल. ब्लॉग जल्दी आएगा 10 तारीख को. 10 तारीख को पता नहीं कौन से वाले कौन से वाले ये पता नहीं, पर 10 तारीख को ब्लॉग आएगा. इतना हम बार बार खोलेंगे फिर VC पे.
तुला कसं वाटलं आपण जे भेटलो परत एकदा? तू नाही. मागच्या मीटअपला पण होतास, आता मागच्या नवीन meetup लोक पण आणि या होते. मीटअप मध्ये बरंच मजा आहे, जमीन आसमानचा फरक बरंच आहे. मजा आहे. ह्याचा कोण नाहीये म्हणून असं बोलतोयस का तू? म्हणजे फायटाला तू असं इनडायरेक्टली तू हे करतोय. फायटाचं नाव घेतलं याची आणि फायट्याची खुन्नस आहे आणि मला का मध्ये घेतोय? मी एक सांगतो, गोरखचं सरप्राईज मला खूप आवडलं. हे तर म्हणजे गोरख जो आला ना, असं बघून असं मनाला तृप्त झाला. Special entry पैसे होती वसूल झाले guest ची. तिथंच पैसे वसूल म्हणजे झाले. मला असं वाटलंच पैसे नाही काय, दिले अरे 4-5 रुपये एक्सपायरी अमाऊंट गेली, पण काय नाही, काय फरक नाही पडला. काय ना, आत्ता तू 5,000 दिला आपल्याला. असं गोरे, अरे टेन्शन आहे, पुढची ट्रिप स्पॉन्सर करणार आहेत ना. नाहीतर ॲज युजल आपल्याला माहितीच आहे, आपण बोलतो की गोरक्षच्या गाडी खाली पैसे आहेत, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. पैसे भेटतील, पैशाचे पेटे आहेत. पैसे भेटताय. गोरख एक्स पाब्लो एक्सकोबार भिंती पैसे घ्या त्याला, चला तिकडे घ्या. चला, तिथपर्यंत चला. तर आमचा एक छोटासा कलाकार जो म्हणजे आता काय बोलू मी, म्हणजे नवीन लग्न झाल्यावरती एखादी मुलगी कशी मुलगी लाजते तसा लाजणारा बल्लू बलंत बलवडे. तर आपण आता त्याच्याकडे जाऊया आणि त्याचा रिव्ह्यू घेऊया की त्याला कसं वाटलं. अशा टाईपच्या आउटिंगला तो कदाचित फर्स्ट वेळच आलाय. जायचं गेट खोलतोय वाटतं. थांब नाही इथं असं. ए, हे काय वाटलं कॅप्चर होतंय का की बंद? आम्ही ज्या विलामध्ये थांबला होता त्या विलाचे हे मालक आहेत. धन्यवाद. आम्हाला काय खूप आनंद केलं झाला ते- तुम्ही आमच्या विलामध्ये आला. खूप बरं वाटलं. असेच या, पुढल्या वेळेस मी तुमचं खूप वेलकम आहे. धन्यवाद. बरं, तुम्हाला वाटलं कसं ते सांगा. वेलकम आहे, बलवडे यांचं नाव. वेलकम आहे, बरोबर आहे, पण तुम्हाला वाटलं कसं ते सांगा. खूप कसा आवडलं experience? तुम्ही आमच्या विलात. आम्हाला पण आवडलं, पण अजून काय अरे वा, सांगायचं? हे माणसांबद्दल माणसांबद्दल आवडलं. माणसं तर- गोरूला पहिल्यांदा भेटलास म्हणजे सगळ्यांनाच 2-3 जणांना पहिल्यांदाच भेटतोय. पहिल्यांदा मागच्या वेळेला होता ना, मस्त नाही नव्हता तो, फक्त म्हणजे हा पहिला. चेहरा दाखवून त्याचं असं द्यायचा. म्हणणं आहे की सगळं मस्त वाटतं. पोरींनो, जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर हा एक क्यूटचा मुलगा आहे जो तुमच्यासाठी अवेलेबल राहू शकतो. टॅलेंटेड मुलगा आहे खूप. अजून एक लाजोळवाना मुलगा. एकदम बरं वाटलं. गोरक्ष आमचा नाही पूल प्रायव्हेट पूल ह्याचा आडनाव पूलवाला आहे. पूलवाला मिंक पूलवाला. मिंक पूलवाला. गोरक्षनी सरप्राईज दिला आम्हाला, कुणालाच माहित नव्हतं. तांडवला, स्वयंला, मला यांना दोघांना माहिती होतं, पण यांचं काय आम्हीच तर जाऊ दे. पण आला ते खूप चांगलं केलंस. चांगलं केलं, चांगलंच, आणि मी सगळं आमची चांगलंच चिरली. करतो. आणि ज्या मुलासाठी आम्ही पूल बुक केलेला त्याची कोळंबी झालेली आहे. एक माझं म्हणणं आहे, सगळ्यांची खासियत काय ती जरा सगळ्यांनी सांगितलं तर बरं होईल. हा म्हणजे जसं काय, हा आर्किटेक्ट करतोय, हा इलेक्ट्रिक ना, मेकॅनिकल, सिव्हिल आहे, ॲनिमेटर आहे, कम्प्युटर, एडिटर, याचा असिस्टंट. अरे बापरे. आणि असिस्टंट आहे स्वतः आणि मी MBA केलंय. आणि माझं MBA अजून चालू आहे. ओके काय नको, मार्केटिंग टीमचे बादशाह, सेल्स टीमचे बादशाह. श्री अंडरवेअर. तर काही श्रीची underwear माझ्याकडे नाहीये. असेल, सेल्स करायचं असेल तर माझ्याकडे येऊ शकतो. हा आता तू तुझा रिव्ह्यू दे. माझा रिव्ह्यू मागच्या वेळेला, आता जर आजचे 2 दिवस कम्पेअर केले तर मागच्या वेळेचं मला वाटतं की थोडासा फिका होता. पण फिका नाही म्हणू शकत, कारण की मागच्या वेळेला व्लॉग बनवायचं असं काही प्लॅनिंगच नव्हतं. ऑन द वे किंवा आम्ही भेटल्यानंतर जे झालं ते अचानक सगळं झालं. प्लॅनिंग झालं, सडन प्लॅनिंग. पण यावेळेला फुल तयारीमध्ये आणि फुल जोशमध्ये सगळे आलेले. तर मचवलं पोरांनी, खूप एन्जॉय केलं. आधी जिरवत होती ते सांग. जिरवत होते. नाही म्हणून डायरेक्ट कॅन्सल. नाही म्हणून कॅन्सल, म्हणजे आणि तरी ब्लॉग कॅन्सल व्हायला आला होता. आपला ब्लॉग मध्ये ट्रिप आपली कॅन्सल ऑलमोस्ट कॅन्सल झाली होती. मग 1-2 सरप्राईज प्लॅन केले हा. आणि मचवली ही ट्रिप. नाही पण त्या सरप्राईज मुळे अख्खी ट्रिप मजा आली हो, त्या नक्कीच. सरप्राईज मुळे. तर भरपूर मजा केलेली आहे आणि आपण आता इथे व्लॉग संपूया. थोडासा व्लॉग आहे जो गोरू कंटिन्यू करेल. गोरू कंटिन्यू गोरूचा हे राहिलं ना, त्याचं त्याला काय वाटलं? गोरू तुला काय वाटलं? बोललाच नाही. मला काय वाटलं, मला खूप काय वाटलं. माझं तर आधी फिक्स पण नव्हतं. माझं तर आधी फिक्स पण नव्हतं. बोलू का? परत एकदा. काय मला हा तेच आहे. मला आधी माहित पण नव्हतं. जेव्हा आपला प्लॅन वगैरे ठरला तेव्हा मी म्हटलं ठीक आहे, मी ट्राय करतो. मग मी घरात सांगितलं, बाबा बोलले ठीक आहे बघूया, मला डिटेल्स दे. म्हटलं मग डिटेल्स कुठं राहणार आहे, काय कोण कोण जाणार ते सगळं मी पाठवलं होतं ना. त्याच्यानंतर डिसिजन पेंडिंग होता आमचा. मग VC वरती बरीच चर्चा झाली. अरे मला सगळे विचारतात येणारच की नाही, आज तरी सांग. मीटअपच्या आदल्या दिवशी पण अरे आज तरी येणारच की नाही. म्हटलं नाही रे, सॉरी गायज. मी ग्रुपवरती मेसेज टाकला, सॉरी गायज
म्हणजे थोडक्यात मी असं सांगितलं की मी नाही येणार आहे, स्कॅम केला मी. आणि मग मुंबईची दोघं जण मोगली जी आहेत, अभिजी आहेत, त्यांना मी सिक्रेटली फोन करून सांगितलं की मी येतोय. म्हणजे कसं मला आजीला मुंबईला सोडायची होती, मग तिला तिथे सोडली मी आणि मग तिथून मी 4 व्हीलर घेऊन मग डायरेक्ट यांना घेऊन मी जॉईन झालो यांच्यासोबत. म्हणजे थोडक्यात इकडे येण्यासाठी बरंच काय काय केलेलं आहे आणि सगळं वरतीड आहे आता. बाकी खूप चांगलं वाटलंय सगळ्यांना भेटून. बाकी काय आता बोलणं चालणं आपलं रोज चालूच राहतं. बरोबर. बाकी पुढे पण चिपळूणला आता कुठे कुठे भेटणं होत जाईल आपलं. जाऊ कुठे कुठे मस्त मजा करू. बाकी आता सगळ्यांना भेटलाच आहे. सगळ्यांनी लाईक बिक शेअर बिर सबस्क्राईब करा. व्ह्यूज जरा द्या. मॉनिटाईज झाला चॅनल कुठे. आम्ही मोठे फॅन सगळ्यात त्या पटक्या व्हिडिओ मी मोठा fan. अरे मोगली कुठे गायब झाला? शेअर करा, लाईक करा. मी तर कमेंट पण करतो. मोगली कुठे गायब झाला? इज्जत आहे, फुल इज्जत आहे. हे मोगली कुठे नाही करत, पण मी सगळं बघतो. तू कुठल्या ब्लॉग मधलं काय विचारलं तरी मी तुला सांगू शकतो. पण करतो डायरेक्ट कमेंट सांगू शकतो मी. चांगल्या क्वालिटी सांगू शकता. माझे कमेंटला गाणं बरं ठीक आहे, चला आता आपण इथंच आपला ब्लॉग संपूया. म्हणजे गोरक्ष त्याच्या तिकडे चिपळूणचा पुढे कंटिन्यू करेन. घरी पोहोचण्यापर्यंत आम्ही एंड करतो आम्ही पुण्याला. पुण्यातले लोक, आम्ही बाय टू पुणे. हा, ठीक आहे, पीस आउट. चलो बाय बाय गाइस. येस, तर आता लोणावळ्यातून बाहेर पडून आता आपण पनवेलला पोहोचतोय जवळपास. तारकाली आणि फार्म हाऊस बोलायला देते. आपला येस, विषय चालतंय. बाईक राईड तिथल्या तिथे. बाईक राईड. येस येस येस. चलो धन्यवाद. परत Yes. आपण भेटू लवकरच. हो, 100%. लवकरच आणि लवकरात लवकर ब्लॉग. येस, बाय बाय. दोघांना ड्रॉप केलेली आहे आणि आता आपण आपल्या वाटेला लागूयात. आणि मस्त सनसेट होत आलाय. But you weren't really mine, just something to do. Thought I never knew. No surprise, but nevertheless, आज बघा कसे रस्ते आहेत. रस्ते कसे आहेत हे ठराविकच आहे, ते चांगले आहेत. तेच मी तुम्हाला दाखवतोय. हे घाटाचं काम चालू आहे तिथे, आपणच करतोय. हे कॅम्प आहे, गार्डन आहेत आपल्या साईडवर असतील. चिपळूण 60 कशेडी घाटात पोहोचलोय आता आपण. कशेडी घाटाजवळ. आणि हा घाटामध्ये एंटर करताना आपण Porch light flicker on the siding. आणि Moths गाडी- dancing like they know the हा, tune. एक मिनिट. Porch light flicker on the siding. दोन. Moths dancing like they know the आणि ते tune. एंडिंग खूप ही बेकार आहे. Every breath feels खड्डे 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 viral. आहेत. But tonight, the सावकाश जा. world's in tune. ओव्हर स्पीडिंग नका करू. गाडीला Yes. आता तुम्हाला फ्लो हे बघा, इथे सगळे लोक थांबलेत पॉइंट. आणि हा खेळचा टोल नाका. Arms beneath me, blank boards keep the time. म्हटलं इथलं सगळं तुम्हाला Arms beneath me, म्हणजे blank प्रॉपर सूर्य महाराजांना नाही दाखवू शकत, पण हा सनसेट असा आहे आपल्या इथे. जरा कात खाली घेऊन पण दाखवतो तुम्हाला. That's how it's mine. Someone left the radio humming low next door. Someone left the radio humming low next door. Static sings the I couldn't ask for Orange sky, golden sky, purple sky, everything you can see in Chiprono. हा गाईज, फायनली घरी पोचलोय. सामान ठेवलेलं आहे आणि अवतार सगळं झाला आहे माझा. आणि मम्मा बाबा कुठेतरी गेलेत बाहेर. तर मस्त माझा प्रवास चांगला झाला आणि मीटअप पण चांगला झाला. सगळ्याच गोष्टी चांगल्या झाल्यात. आता व्लॉग पण चांगला मी बनवतो, ते टाकतो. कसा वाटतोय तो मला नक्की सांगा कमेंट करून. ओके, बाकी मी काय बोलणार नाही, कारण तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही नक्कीच ते कराल. ओके, बाय बाय.